नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी पर्यावरण अभ्यासाच्या घरे, बांधकाम, स्वच्छता या आपल्या विषयाच्या अंतिम भागात तुमचे स्वागत आहे. मागील सत्रात आपण शिकलो की घर हे आपले निवारा स्थान आहे, आपली सुरक्षित जागा आहे, जिथे आपण खातो, झोपतो, अभ्यास करतो. आज आपण त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत, आपले घर आणि परिसर. अध्ययन निष्पत्ती या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. शौचालये आणि स्वच्छ परिसर का खूप महत्वाचे आहेत हे समजून घेणे. उघड्यावर शौचास गेल्याने आरोग्याच्या समस्या का निर्माण होऊ शकतात. कमी वापर करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा. मुख्य शब्द: स्वच्छता, आजार टाळण्यासाठी जागा स्वच्छ ठेवणे. संसर्ग: जेव्हा हानिकारक जंतू शरीरात प्रवेश करतात आणि आजारपण. रोग: एक आजार ज्यामुळे शरीर किंवा मन सामान्यपणे काम करणे थांबवते. पुनर्वापर: प्रदूषण कमी करण्यासाठी टाकाऊ पदार्थांपासून प्रदूषण, पर्यावरणाला घाणेरडे किंवा असुरक्षित बनवणारे हानिकारक पदार्थ. कंपोस्ट: एक प्रक्रिया जिथे कुजलेल्या वनस्पती आणि अन्नाचा कचरा मातीत मिसळून तिची पोषक तत्वे वाढवतो. संकल्पना नकाशा. स्वच्छ घर आपल्याला रोग आणि संसर्गापासून, पण अनेक गावांमधून आणि शहरांमधून लोक अजूनही झोपड्यांमध्ये किंवा गर्दीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. यामुळे परिसर अस्वच्छ होतो आणि ते कोणासाठीही चांगले नाही. काही लोक शौचालय वापरण्याऐवजी याला उघड्यावर शौच करणे म्हणतात आणि ते खूप असुरक्षित आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा शौचाची जागा उघड्यावर सोडली जाते, माशा त्यावर बसतात आणि जंतू पसरवतात. पावसाचे पाणी त्यांना नद्या आणि तलावांमध्ये वाहून नेते, त्यामुळे पाणी गलिच्छ. यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि अतिसार यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हाला माहित आहे का की अगदी लहान किडे जे सूक्ष्म जीव असतात ते आपल्या पोटात जाऊ शकतात. या किड्यांमुळे आपल्याला अशक्त आणि आजारी वाटू शकते. मी तुम्हाला मध्य प्रदेशातील अनिताबाईंची गोष्ट सांगते. त्या त्यांच्या पतीच्या घरी राहायला तयार नव्हत्या, कारण तिथे शौचालय नव्हते. त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितले, जोपर्यंत शौचालय बांधले जात नाही. त्यांचे शब्द साधे पण ठाम होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांचे ऐकले आणि शौचालय बांधले. लवकरच संपूर्ण गावाने त्यांचे अनुकरण केले. आता गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे. अनिताबाईंच्या धैर्यामुळे त्या प्रगतीचे प्रतीक बनल्या आणि त्यांना सरकारकडून पुरस्कार मिळाला. सरकार कुटुंबांना घरी शौचालये बांधण्यासाठी मदत करत आहे. गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये हे महत्वाचे आहे, कारण चांगल्या स्वच्छतेमुळे उत्तम आरोग्य. आपण कचरा 2 भागांमध्ये वेगळा करायला शिकले पाहिजे: ओला कचरा आणि सुका कचरा. ओल्या कचऱ्यामध्ये भाजीपाला, उरलेले अन्न आणि पालापाचोळा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो आणि सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद आणि वेष्टणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवता येते, जे झाडे वाढण्यास मदत करते. सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर
करून नवीन उत्पादने बनवता येतात. आणि लक्षात ठेवा, आपण कचरा जाळू नये. कचरा जाळल्याने वायू प्रदूषण होते, जे आपल्या आरोग्यासाठी आणि पृथ्वीसाठी धोकादायक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या ग्रहाचे संरक्षण करण्याचे 3 सुवर्ण नियम लक्षात ठेवूया. कमी वापरणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्प्रक्रिया करणे. फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करणे आणि अन्न किंवा वस्तू वाया न घालवणे याला कमी वापरणे म्हणतात. पिशव्या, बाटल्या आणि डबे पुन्हा पुन्हा वापरणे याला पुनर्वापर करणे म्हणतात. नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी जुन्या वस्तूंचे नवीन वस्तूंमध्ये रूपांतर करणे याला पुनर्प्रक्रिया करणे म्हणतात. हे 3 R आपली पृथ्वी स्वच्छ आणि हिरवीगार ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला माहित आहे का, चंदीगडच्या लेखचंद यांनी कचरा गोळा करून त्याचा वापर करून एक सुंदर रॉक गार्डन बांधले. ज्या गावांमध्ये 100% स्वच्छता आहे आणि प्रत्येक घरात शौचालय आहे, त्या गावांना भारताच्या राष्ट्रपतींकडून निर्मल पुरस्कार नावाचा विशेष पुरस्कार मिळतो. तर एका स्वच्छ आणि निरोगी घरात काय काय असायला हवे? शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, कचरा गोळा करण्यासाठी कचरा पेटी, ताजी हवा आणि सूर्यप्रकाश, आजूबाजूला काही झाडे आणि हिरवळ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांची काळजी आणि स्वच्छता. तर मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या चांगल्या सवयींमुळे तुमचे घर आणि देश उजळून निघतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.